सध्या राज्यभरामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्याच अनुषंगानं मोठ्या प्रमाणामध्ये युती आणि आघाड्या होताना पाहायला मिळत आहेत. परंतु जर पुण्यात पाहिलं तर कुठंतरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेमध्ये युती फिसकटल्याचं पाहायला मिळतंय. कारण काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर पुण्यात शिवसेना शिंदे गटाची आणि भारतीय जनता पक्षाची एक महत्वाची बैठक झालेली होती. या बैठकीमध्ये जो प्रस्ताव ठेवलेला होता त्या प्रस्तावाविरोधात कुठंतरी शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वांमध्ये नाराजी होती. खरंच ही युती फिसकटली आहे का? शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये युतीच्या माध्यमातून तणाव निर्माण झालेला आहे का? हेच आपण आता पाहणार आहोत. नमस्कार, मी राजरत्न जोंधळे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी. जर पाहिलं तर राज्यभरामध्ये 29 महापालिकांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. अर्थात जर पाहिलं तर 23 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जी आहे ती तारीख आहे. आज जर प्रामुख्याने जर पाहिलं तर 27 तारीख उजाडलेली आहे. परंतु एकाही राजकीय पक्षानं, आम आदमी पक्ष वगळता एकाही राजकीय पक्षानं त्यांची उमेदवारांची यादी अद्यापही घोषित केलेली नाही. त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर सध्या ज्या महापालिकेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे ती पुणे महापालिका. पुणे महापालिकेमध्ये सातत्याने जर पाहिलं तर सुरुवातीला असं सांगितलं जात होतं की पुणे महापालिकेची निवडणूक ही भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र येत ही निवडणूक लढवेल. परंतु ज्या पद्धतीचं काही दिवसांपासून घडामोडी घडतायत त्या घडामोडीमध्ये जर पाहिलं तर अत्यंत एक महत्वाची घडामोड, आणि ती म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यात जे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत त्यामध्ये चंद्रकांत पाटील असतील, मुरलीधर मोहोळ असतील, त्याचबरोबर शहराध्यक्ष धीरज घाटे असतील, माधुरीताई मिसाळ असतील आणि त्याचबरोबर शिवसेना शिंदे गटाकडून नीलम गोरे असतील, विजय बापू शिवतारे असतील आणि त्याचबरोबर ते स्थानिक पातळीवरती वरचे जे नेते आहेत शिवसेना शिंदे गटाचे ते या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीमध्ये कुठेतरी जागा वाटपावरती चर्चा झाली. परंतु प्रामुख्याने जर पाहिलं तर या बैठकीमध्ये ज्यांनी सातत्यानं जे माजी आमदार होते काँग्रेस पक्षाकडून त्यांनी काही दिवसांपूर्वी जर पाहिलं तर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला, ते माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना त्या बैठकीपासून डावलण्यात आलेलं होतं. परंतु त्यांनी ही बैठकीपासून डावलल्याच्या नंतर सुद्धा ते शांत होते, अगदी संयमानं त्यांनी ती सगळी भूमिका घेतलेली होती. परंतु जर पाहिलं तर काही दिवसांपासून अशी चर्चा होती की भारतीय जनता पक्ष जो आहे तो या महापालिकेमध्ये सर्वाधिक जागा लढवणार आहे, अर्थात महायुतीमध्ये. आणि त्याच अनुषंगाने त्यांनी त्यांची 125 उमेदवारांची पहिली यादी सुद्धा तयार झालेली आहे अशी चर्चा आहे. खरं ही यादी जी आहे 26 तारखेला जाहीर होणं गरजेचं होतं, परंतु ती यादी अद्याप जाहीर झालेली नाही. ही यादी अंतिम परवानगीसाठी राज्याचे मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे मोठे नेते असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या मंजुरीसाठी जी आहे ती पाठवण्यात आलेली आहे. त्यांनी अद्यापही त्याला मंजुरी दिलेली नाही. परंतु ज्या पद्धतीची बैठक झालेली होती त्या बैठकीमध्ये शिवसेना शिंदे गटाला केवळ 15 जागांचा, पुणे महापालिकेमध्ये केवळ 15 जागांचा प्रस्ताव जो आहे तो देण्यात आलेला होता. आणि याच प्रस्तावाच्या विरोधात कुठेतरी शिवसेना शिंदे गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती. आणि हीच नाराजी अखेर उफाळल्याचं पाहायला मिळालं जेव्हा काल ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत आणि शिवसेनेच्या नेत्या आहेत नीलम गोरे यांच्या घराच्या बाहेर शिवसैनिकांनी आंदोलन केलं. आम्ही फक्त छत्रंजा उचलायच्या का असा थेटपणे सवाल त्यांनी केल्याचं पाहायला मिळालं होतं. जे शिवसैनिक आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा तिकीट मिळाली पाहिजे. केवळ 15 जागांवरती आमचं समाधान होणार नाही. आम्ही फक्त भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करायचा का असा सवाल सुद्धा तेथील कार्यकर्त्यांनी जो आहे तो उपस्थित केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. खरं यानंतर मोठा रोष झाला, कुठेतरी खूप मोठा रोष शिवसेनेमध्ये पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर पाहिलं तर पुण्यातले जे महत्वाचे नेते होते त्यामध्ये प्रामुख्याने रवींद्र धंगेकर आणि ज्यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला ते माजी महापौर असणारे आबा बागुल यांनी थेटपणे ठाण्यात जात उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. आणि या भेटीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीचा प्रस्ताव आपल्या पुढे ठेवतोय तो प्रस्ताव आपल्याला मान्य नाही. आणि त्याचबरोबर कोणत्या जागा द्यायच्या त्या जागेच्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं समाधान होत नाहीये. ज्या जागावरती आपण जिंकू शकतो त्या जागा आपल्याला दिल्या जात नाहीत अशी भूमिका जी आहे ही शिवसेनेच्या पुण्यातील म्हणजे रवींद्र धंगेकर असतील किंवा आबा बागुले यांच्याकडनं जी आहे ती घेण्यात आलेली होती. आणि त्यानंतर कुठंतरी आता शिवसेनेकडून आता नवीन 25 जागांचा प्रस्ताव हा भारतीय जनता पक्षाला पाठवण्यात आलेला आहे.
या प्रस्तावावरती भारतीय जनता पक्ष कशा पद्धतीने विचार करतो, कशा पद्धतीने सकारात्मक विचार करतो का, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि त्याचबरोबर त्यांनी स्थानिक नेतृत्वाला एकनाथ शिंदेनी कुठेतरी ताकद दिल्याचं पाहायला मिळतं. जोपर्यंत माजी आमदार रवींद्र धंगेकर, आबा बागुल यांच्याशी चर्चा होत नाही, त्यांना विश्वासात घेतल्या जात नाही, तोपर्यंत अंतिम निर्णय होणार नाही, अशी भूमिका उदय सामंत आणि एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. त्यामुळं कुठेतरी आता पुणे महापालिकेमध्ये होणारी अर्थात शिवसेना शिंदे गटाची आणि भाजपाची युती फिसकटते का, की ही युती आणि जो शिंदे गटाने जो प्रस्ताव दिलेला आहे तो भारतीय जनता पक्ष मान्य करतो का, हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे. या घटनेचे प्रत्येक अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी. आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू एसटीपी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.